नमस्कार मित्रांनो, मी भूषण महाजन नाशिक. अध्यात्म उपदेश या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण नवीन असाल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आजचा विषय आपला असा आहे की ज्या व्यक्तींना असं वाटतं की माझं एकूण जीवन किंवा भाग्य ही दिशाहीन आहे, भाग्य आणि जीवनाची गती याची दुर्दशा आणि दिशाहीन आहे असं ज्या व्यक्तींना वाटतं, त्यांनी नेमकं काय करावं? भाग्य विधाता देव नेमका कुठला आणि कुठल्या देवाची उपासना केल्यानंतर भाग्याला आणि जीवनाला गती मिळेल आणि माझी प्रगती होईल, असा देव कुठला, त्याविषयी आपण आज चिंतन करणार आहोत. तर तो एकच देव म्हणजे भाग्य विधाता सूर्यनारायण. या सूर्याची उपासना केल्यानंतर काय होतं, तर भाग्य आणि दुर्दशा, दिशाहीन जगती ज्यांचं जीवन भाग्य आणि दुर्दशा आणि दिशाहीन एकूण जीवन आहे, अशा व्यक्तित्वांकरता सूर्य उपासना करावी अर्घ्य देऊनी. सूर्याची उपासना करणं अत्यंत गरजेचं असतं. सूर्य उपासनेने भाग्याला गती मिळते. ती कशी मिळत असते, तर आत्मबल घडे त्याने घडे प्रगती. सूर्य उपासनेने काय प्राप्त होतं, तर सर्व कर्माला आवश्यक असणारं आत्मबल, आत्मविश्वास हा कुठल्या देवाची उपासना केल्याने प्राप्त होतो, तो म्हणजे सूर्यनारायण. आत्मा जगदात्मा जगतस्तस्थो कश्च असा वेदमंत्र आहे. या विश्वाचा आत्मा सूर्य आहे आणि त्या सूर्याची उपासना केल्यानंतर काय प्राप्त होतं, तर व्यक्तींना आत्मबलाची प्राप्ती होते आणि आत्मबल प्राप्त झाल्यानंतर जो काही व्यवहार व्यवसाय करत असेल त्यामध्ये घडे पदोन्नती. मग त्या व्यवहार व्यवसायामध्ये पद उन्नती प्राप्त होते, प्रगती घडत जाते. ती कशाने घडते? सूर्य उपासनेने घडते. आणि मग त्या व्यक्तित्वाच्या जीवनामध्ये दारिद्र्य न राहे त्याचे जीवन. त्या व्यक्तित्वाच्या जीवनामध्ये दारिद्र्य राहत नाही, कारण सर्व कर्माला आवश्यक आत्मबल असतं, आत्मविश्वास असतो. तो एकदा प्राप्त झाल्यानंतर सर्व कर्मामध्ये यश प्राप्त होत असतं. म्हणून सूर्य उपासना महत्वाची आहे. दिनक्रमे नेम अर्चना सूर्योदय. मग ही नेमकी अर्चना कधी करायची, तर सूर्योदयी सूर्याला अर्घ्यदान जपानुष्ठान आपण नेमाने केलं पाहिजे. सूर्योदयापूर्वी आपण ती उपासना केली पाहिजे. म्हणजे सूर्य उगवण्यापूर्वी आपण त्या उपासनेकरता तयार व्हायला पाहिजे. आपले निज कर्तव्य आवरून अर्घ्य जप अनुष्ठान त्या माध्यमातून सूर्याची उपासना केली पाहिजे. मग सूर्य उपासना केल्यावर काय प्राप्त होतं, तर तेज उभे राही. एकूण व्यक्तित्वाच्या चेहऱ्यावर तर आहेत, परंतु अंतरंगातून व्यक्ती इतकी सुदृढ होते. आत्मबल प्राप्त झाल्यानंतर आरोग्य संपन्न ती व्यक्ती होते आणि मग जन्मांतरीचे दारिद्र्य त्याच्या जीवनामध्ये राहताना इतका सूर्यनारायण प्रभावी आहे. सूर्याला नमस्कार करताना आपण ती प्रार्थना नेहमी म्हणत असतो. ती प्रार्थना आणि हा विषय त्याला अनुसरून आहे. आयु आरोग्याला गती प्राप्त आपण म्हणत असतो की सूर्योदयापूर्वी उठावं आणि आपल्या निजकर्माला लागावं. ते का, तर सूर्य हा आत्मबलाचा कारक आहे. आणि मग ते भाग्य आणि जीवन एकदा दिशाहीन झालेलं आहे, ते नेमकं जागेवर कसं येणार, भाग्याची जागा कशी जागृत होणार, तर भाग्य ते जागे जो जागा वेळेवर, जो वेळेवारी जागा होतो त्याचं भाग्य जाग होतं. म्हणजे सूर्योदयापूर्वी जो जागा होतो त्याचं, आणि सूर्योदयाच्या आधी दिनक्रमा लागे. जो काही दिनक्रम आहे, आपला जो व्यवहार व्यवसाय आहे, त्याची पूर्वतयारी सूर्योदयाच्या आधी उठून जो तयार असतो त्याचं भाग्य जाग होतं. आणि मग तो सूर्य भाग्य विधाता त्या व्यक्तीसाठी ठरत असतो. तो श्लोक असा की आदित्यस्य नमस्काराने कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यम नोपजायते. सहस्र जन्मांतरीचं दारिद्र्य नाश पावतं सूर्याला नमस्कार केल्याने. सूर्यनारायणाचं इतकं महत्व आहे. फक्त तो जो जागा वेळेवर
त्याचं भाग्य जागं होईल. जो सूर्योदयापूर्वी जागृत होतो त्या व्यक्तीचं भाग्य आपसूक तयार होत असतं. आणि म्हणून भाग्यविधाता सूर्य आहेत, अर्चावे त्यासी. त्याची अर्चना पूजना म्हणजे काय? त्रिकाल संध्या काय? ती सूर्योपासना आहे. सूर्याने आत्मबलाची प्राप्ती होते. व्यक्तीमध्ये आत्मबल प्रकट झाल्यानंतर सर्व कर्म कठीण असो किंवा एकूण परिस्थिती विपरीत असो, संकट आपत्ती असो, त्या व्यक्तीमध्ये धैर्य असतं, धीर असतो. ते सावरून नेण्यासाठी असा भाग्यविधाता सूर्य आहे. त्याची उपासना करणं आपलं कर्तव्य आहे. आणि प्रभू रामचंद्र या वंशातले आहे, हाही विषय महत्वाचा आहे. असा सूर्यनारायण भाग्याला गती देणारा, प्रगती देणारा, दिशाहीन आयुष्य, एक दुर्दशातलं भाग्य हे आशेवर आणणारा आणि जीवनाला स्फुरण देऊन नव्याने उमेदीने उभं करणारा कोण? तर तो म्हणजे सूर्य. अशा सूर्याची उपासना करावी. मग त्या निमित्ताने जपानुष्ठान करा, त्रिकाल संध्या करा. त्रिकाल संध्या माध्यमातून सूर्यनारायणाचीच उपासना होत असते. नाही ते झालं तर किमान सूर्योदया आधी उठून सूर्याला प्रणाम करा, अर्घ्य द्या. अर्घ्य द्यायला ती उपासना आपण करू शकता. असा भाग्यविधाता सूर्य, त्याविषयी आपण बोललो. पुन्हा नवीन विषयासह भेटू. नमस्कार.